सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. आज उमराणी गावामध्ये अनेक प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या आहेत आणि प्रत्येक वेळी लोक सांगतात की गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजप सरकार पाहिजे. आज गावामध्ये सत्ता भाजपचा आहे, जिल्हा परिषद भाजपचा आहे, सदस्य भाजपचा आहे आणि आमदार सुद्धा भाजपचा आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार भाजपचं आहे. परंतु 4 किलोमीटर रस्त्याला जर एक वर्ष लागत असेल तर गतिमान सरकार कुठे गेलं यांचं. त्यामुळे आता म्हणजे दुचाकीवाल्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक मोठ्या प्रमाणात डंपर जात आहेत, त्या डंपरच्या धूळ लोकांच्या डोळ्यात जात आहे आणि मोठ्या प्रमाणात खडी टाकल्यामुळे त्या खडीवरून घसरून मोटरसायकल अपघात होत आहे. असं अनेक प्रकारच्या समस्या गावात उपलब्ध आहेत, परंतु कोणी सोडण्यास पुढाकार होत नाही. त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या 4-5 दिवसात या उपाययोजना केल्या नाहीत तर शासनाला आम्ही इशारा देत आहोत की रस्त्यावर आंदोलन करून त्याला आपण वाचवा फोडणार आहोत. नमस्कार, मी उमराणीचा रहिवासी आहे, विक्रमसिंह शिंदे. तर आपल्या उमराणी गावामध्ये गेल्या 30 वर्षापासूनचा रस्त्याचा प्रश्न हा फार मोठा गहन झालेला आहे. म्हणजे काय, ककमरी रस्ता असेल, रामतीर्थ रस्ता असेल, शिंदूर रस्ता असेल, बसरगी रस्ता असेल किंवा कोटेली रस्ता असेल, सर्व रस्ते हे फुटलेले आहेत. पूर्णपणे लोकांना वाहतुकीसाठी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. गावात लोकांच्या बऱ्याच जर्सी गाईमुळे दूध घालण्यासाठी येण्याचा प्रश्न असेल किंवा प्रवाशांना जाण्या येण्यासाठी प्रश्न असेल, वाहतुकीचे बरेच असे मुद्दे आहेत ते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहेत. तर गावामध्ये ST व्यवस्था ही कर्नाटक शासनाची बरीच चांगली आहे, पण महाराष्ट्र शासनाकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्याबरोबर पूर्ण रस्ते उखडलेले आहेत. रामती रस्ता बघा किंवा ककमरी रस्ता बघा किंवा शिंदूर रस्ता बघा, त्याचप्रमाणे आता तुम्ही ज्या रस्त्यावर उभारलेला आहे त्या साईडला, ह्या साईडला आता तुम्ही बघू शकता, तर ह्या साईडला पूर्णपणे राडीचं साम्राज्य आहे. एक जरी थोडा बहुत बारीक पाऊस जरी पडला तर पूर्णपणे गाड्या इथं अडकून बसतात. लोकांना जाण्या येण्यासाठी बिलकुल सगळा खोळंब बघून बसतो. तर या साईडला समोर देखील एक मोठा खड्डा पडला आहे. त्यामध्ये रात्री काल परगावचे लोक जात असताना गाडीवरून पडलेले आहेत. उमराणी गावाचे बरेच लोक ही स्कूटीवरून येता जाता किंवा गाड्या असतील, ह्या गाड्या त्यात अडकून बसलेल्या आहेत. एकदा मोठी गाडी यात अडकून बसली होती पवनचक्कीची, ते 7-8 दिवस अडकलेली होती. तर असं ह्या रस्त्याचं काम ही 1 वर्षापासून पूर्णपणे खोळंबलेलं आहे. याच्यावर वरचेवर आम्ही तक्रार देखील PWD खात्याला केली आहे, सगळ्या नेत्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. तर तुम्ही एक बघू शकता की आपल्या उमराणी गावाच्या बॉर्डर लाईनला कोट्टलगी असेल, ककमरी असेल, शिंदूर असेल, रामतीर्थ असेल, इकडे सगळ्या प्रमाणात कर्नाटकाने चांगल्या वाहतुकी रस्ता आणलेले आहेत. तर लोकांचा सगळ्यात जास्त कन्नड भाषिक प्रदेश असल्यामुळं आज महाराष्ट्राकडून कुठल्याही सुविधा जर मिळत नसतील तर कर्नाटकात सामील होण्यासाठी लोकांचे आव्हान आहे. तर सीमावर्ती भागातले जेवढे गावं असतील, आज बेळूर आहे, बसरगी आहे, उगवाडा आहे, शिंदूर आहे किंवा उमदीचा भाग असेल, पूर्व भाग असेल, ते लोक भयंकर त्रस्त आहेत. आज पाण्याचा प्रश्न तर फार मोठा गहन झालेला आहे. आज एवढा मोठा उन्हाळा होऊन सुद्धा गावात पाणी सोडलेलं नाही. म्हैसाळचं पाणी सोडतो असं 30 वर्षापासून आमची एक पिढीनं आमच्या वडिलांची पिढी सगळी केलेली आहे. ह्याच्या पुढेही जर याच प्रमाणात राहत असेल तर इथले लोक आता भयंकर असले. ह्याच्या अगोदर एक आंदोलन झालं होतं कर्नाटकच्या मुद्द्यावरून आणि यानंतर जसा बेळगावचा प्रश्न उचलला गेला तसं इथलं सीमावर्ती भागातले युवकसुद्धा त्रस्त आहेत. शिक्षणाच्या बाबत सुद्धा मागास आहे गाव. पाण्याच्या बाबत तर बिलकुल ही अशी अवस्था आहे की आज एखादं जनावर जरी करून आम्ही जर्सी असेल, म्हैस असेल करून त्यानुसार उपजीविका करावं म्हणलं तरी सुद्धा भयानक अवस्था आहे. लोकांचा आर्थिक व्यवस्था ही पूर्णपणे मोडखळी झालेली आहे. त्यामुळं ह्याकडं आपले सत्ताधीशांनी, जे भाजपची सत्ता असेल, काँग्रेसची असेल, कोणीही असेल, त्यामध्ये विरोधी पक्षाने कुठली भूमिका आजपर्यंत चांगली बजावलेली नाही. आज भाजप विरोधी पक्षात असताना सुद्धा त्यांनी सुद्धा बजावलेलं नाही आणि शासनात काँग्रेस असून सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे बजावलेलं नाही. आज कर्नाटकामध्ये गेलं तर शेतकऱ्यांना एवढ्या प्रमाणात व्यवस्था आहेत की स्प्रिंकलर व्यवस्था असेल, तुम्हाला सांगतो शेतीबाबतच्या द्राक्ष व्यवस्थेला 1.5 लाखाच्या सबसिडी आहेत, बिनव्याजी कर्ज मिळतंय, त्यांना इतक्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा मिळते, त्यांना रस्ते वाहतूक चांगली आहे. तर गावामध्ये आमच्या मिळत जर नसेल तर याबाबतचं लय मोठं आंदोलन भविष्यामध्ये छेडलं जाईल असं आम्ही शासनाला आज जागरूक करण्यासाठी हा एक आंदोलनासाठी पहिला हा व्हिडिओ प्रेसमार्फत आम्ही शासनापर्यंत पोहोचत आहोत. शासनानं तात्काळ याच्यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा इथले सर्व सीमा भागातले जेवढे शेतकरी वर्ग असेल, युवक वर्ग असतील, हे आंदोलनासाठी तयार राहणार आहेत. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय. हे उमराणी गावातील आता सध्याची परिस्थिती काल झालेल्या हे पावसामुळं सगळे गावात हे आता थांबलेलं आम्ही जत उमराणी मोठे रस्ता आहे. त्या मोठ्या रस्त्यामध्ये आता 4 ते 5 महिने झाले हे रस्ता उकरून. तिथं मुरमीकरांचा आम्ही जतमध्ये जाऊन PWD ऑफिसला त्याचं एक निवेदन दिलं. त्यांनी पण काय आता 2 महिन्याच्या अगोदर निवेदन दिलं, त्याचं पण त्यांनी काय याच्यावर ते केक केलं नाही. त्यामुळे ते पावसामुळे तर दर 4-5 गाड्या आहेत, ते कंटिन्यू जाताना येताना तुम्ही बघताय, आता तुम्हाला पण दिसतंय. ग्रामसेवकाला पण सांगितलं त्याच्यावर मुरुम तरी टाकून, तुमचं अजून ते लेट असलं तरी मुरुम तरी टाकून हे लोकांना जाण्या येण्यासाठी हे मोठी मार्ग असल्यामुळं हे पंढरपूर एक मोठी बस चालू होती, ते पण बस आता बंद केलेली ह्या रस्त्यामुळं बंद केले. असे गावामध्ये काही चांगले काम
चांगलं काम तर नाहीच आहे कुणाचं लक्ष पण नाही. त्याला, आणि ह्याच्याकडे लक्ष पण नाही. आता तुम्ही बघताय काल पाऊस झाल्यामुळे इथं परिस्थिती असं होऊन बसलंय. आणि इथे गावात आता हे 5 वर्ष झालं त्या अगोदर पण हे गावात काम फक्त चालू कशाबद्दल आहे म्हटल्यावर गावातील पेईंग ब्लॉक आणि गटार 5 वर्षात 2 ते 3 वेळा ते गटर होतात आणि ते सत्ता येऊपर्यंत ते परत मोडेलच असतात. आणि पेईंग ब्लॉक असं टाकलेलं आहे त्यांनी फक्त पैशासाठी ते काय काम होतं. आता जर कोणतरी गल्लीत फिरतो म्हटला 1 वाडापासून 5 वाडा, आपल्या गावात जसं 5 वाडा आहेत, ते 5 वाडा कुठं पण फिरतो म्हटला पाय ठेवला म्हणजे ते अंगावर त्यांच्या चिखलच्या तोंडाला जाणार. ह्या पद्धतीचे पेईंग ब्लॉक आहेत. आणि वर्षातून 5 वर्षात 2 ते 3 वेळा प्रत्येक गल्लीत 2-2 वेळा गटर काम आहे. पण एक पण आता सध्याच्याला काल झालेल्या पावसामुळे एक पण गटरमध्ये व्यवस्थित पाणी जात नाही. पण असं परिस्थिती आहे आता आणि आता आपल्या गावात एक महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर आता गावात आता आज शनिवारचा आठवडी बाजार असतो आणि शेतातून मळ्यातील लोक सगळीकडं आता 4-5 किलोमीटर गावात त्यांची घरं आहेत. गावात सगळी महिलाचे आज बाजाराला येतात. तरी पण आपल्या गावात एवढं दिवस आम्ही बघतो, आता 30 वर्ष झालं आम्ही राजकारण करत असताना सगळी बघितलं, पण आमच्या गावात शौचालय महिलांसाठी शौचालय नाही. एकही शौचालय कुठेही दाखवा असं गावात शौचालय आहे. आणि महिलांना जर कुठल्या तरी गावावर निर्णय पाहुणं बसस्टँडमध्ये बसायला जागा नाही, बसलं तरी पण त्यांना शौचालय जर आलं तर ते कुठं जायचं त्यांना कळत पण नाही महिलांना. आता पुरुषांनी असलं तर बरं ठीक आहे कुठं तर जाऊन करतील, पण महिलांना कुठं आता अगोदरचे पण इथं आता म्हटल्यासारखं अगोदर पण काँग्रेसचं सरकार पण होतं इथं गावात, काँग्रेस सत्ता आल्यावर ते पण होतं, आता सध्याच्या पाऊसचे सध्याचे पण आहे. पण आता उमराणीमध्ये हे तर काही एक पण काम चांगलं झालं नाही. त्यामुळं आम्हाला असं म्हणायचं होतं की याच्याकडे थोडीफार लक्ष घातलं पाहिजे. आणि हे कर्नाटक हद्दीला लागून आपली इथं एक 4-5 गाव आहेत, उमराणी, बसरी, शिंदूर, गुगवाड, मग कोजनवाडी, रावगुंडवाडी, मुचंडी, हे लागून हे 5 ते 10 किलोमीटरवर ते कर्नाटक बॉर्डर आहे आपली. म्हणजे ते कर्नाटक बॉर्डरमध्ये गेलो ना आपण तिथं असं वाटतंय रस्ता पाणी जे काही आहेत बघा ते सगळं व्यवस्थित आहे. मग त्या लोकांना असं वाटायला लागलंय पण आपण इथं असतोय एवढं चांगलं महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र राज्यात असून एवढं मोठं प्रगतशील राज्य असून कर्नाटकपेक्षा मोठं राज्य असून पण आपल्याला काही सुविधा होत नाही. आपल्याकडे महाराष्ट्र सरकार हे जत तालुका मुद्दामूनच असं वगळून असं काम करतोय का असं लोकांना प्रश्न पडायला लागले. आपण एवढं मोठ्या राज्यात असून आर्थिकदृष्ट्या पण हे राज्य चांगलं असून पण या कर्नाटकमधले एवढं सुविधा बघितल्यावर लोकांना असं वाटतंय आपण का मुद्दामूनचे तालुक्यामध्ये हे कर्नाटक लागून बॉर्डर लागून गावांना वगळण्यात येतं का असं लोकांना प्रश्न पडला. याच्यावर पण ते महाराष्ट्र सरकार लक्ष घेतलं पाहिजे. मी ಲಕ್ಷ್ಮಣ ಒಳಸಂಗ್ या गावाचा ರಹಿವಾಸಿ ಅसून ಊರಲ್ಲಿ ರಹಿವಾಸಿ ಇದ್ದು 30-40 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಮತ್ತು ಇಲ್ಲೇನು ಊರಲ್ಲಿ ಗ್ರಾಮೀಣ ಇದ್ರೊಳಗೆ ಏನು ಸತ್ತಾಧಾರಿ ಅದಾರಲ್ಲ ಅವರು ಮನೆ ಕೆಲಸ ಮತ್ತು ಇದು ಕೆಲಸದಿಂದ ಊರು ಇಟ್ಟು ಬಾದಾಗೈತಲ್ಲ ಏನೂ ಇಲ್ಲ. ತಾಲೂಕೊಳಗೆ ಲಾಸ್ಟ್ ನಮ್ಮ ನಂಬರ್ ಬಂದ್ರೆ ಅದು ನಮ್ಮ ನಸೀಬ. ತಾಲೂಕು ಒಳಗೆ ಫಸ್ಟ್ ನಂಬರ್ ಬಂದ್ರೆ ನಮ್ಮದು ನಸೀಬ ಲಾಸ್ಟ್ ನಂಬರ್. ಮತ್ತು ಇವೆಲ್ಲ ಈಗ ನಮ್ಮ ಕಲೀಗ್ಸ್ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ಯಾರಲ್ಲ ಈಗ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಲಿದ್ದ ನಮಗೆ ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಅನ್ನಕ್ಕೆ ನಮಗೆ ನಾಚಿಕೆ ಬರತ್ತಿ. ನಾವೇನು ಮುಂದೆ ಈಗ ಸಾಲು ಆಲಿಕ ನಾವೇನು ಮುಂದೆ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಅನ್ನೋರದೀವು आणि ಈಗ 2 ನಿವೇದನ ಭೀ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. जर ಅದಕ್ಕೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಶಬ್ದ ನಮ್ದು ಕೆಲಸಿಗೆ ಅವ್ರು ಒಪ್ಲಿಕ್ಕ ತೀವ್ರ ಆಂದೋಲನ ನಾವು ಮಾಡಕ್ಕೆ ಭೀ ತೆರೆದೀವು. ಏನಕ್ಕಾಗಲಿ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಮಾಡೋರು ದೊಡ್ಡ ಆಂದೋಲನ ಮಾಡೋರು ಇದಕ್ಕೆ ಈಗ ನಾವು ಪ್ರೆಸ್ ಮುಖಾಂತರ ಹೇಳೋಕೆ ಇಷ್ಟೇ ಬಯಸ್ತೀವಿ ಕಿ ಪಟ್ನವ್ರು ಶಾಸನದವ್ರು ಲಕ್ಷ ಹಾಕಿ ನಮ್ಮ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಸಾಲ್ವ್ ಅದಲ್ಲ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ಯಾಕ್ರೆ ನಾವು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಇಸಾರ ಮಾಡ್ತೀವಿ ಕಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನಾವು ತೀವ್ರ ಆಂದೋಲನ ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಅಲ್ಲಿ ಏನೋ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಕ್ಕೆ ಸಿದ್ಧದೀವು ಅಂತ ನಾವು ಊರಲ್ಲಿ ನಾಗರಿಕರಿಗೆ ಹೇಳಕ್ಕೆ ಕನ್ಕಳಿಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಸುಮ್ರಾನಿಗೆ ಎಲ್ಲ ಜನತಾ ಕುಡಿತಿ ಇವಾಗ ಏನಪ್ಪ ಆಗಿತ್ತು ಅಂದ್ರೆ 5-6-7 ತಿಂಗಳು ಈಗ ಹಾದಿ ಕೆದರ್ ಬಿಟ್ಟಾರೆ. ರಸ್ತಾ ಜತ್ತಿ ಹಾದಿ ಐತಿ, ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಹಾಯ್ತಿದ್ವಿ ಈಸ್ ದಿನ ಒಂದು ಚಲೋ ಇತ್ತು. ಅದನ್ನು ಕೆದರೆಲ್ಲ ಚಕ್ಕ ಕಡ್ಡಾಯ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ದೊಡ್ಡ ಗಾಡಿ ಹಾಯವಲು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ರೈತರೆಲ್ಲ ಇದನ್ನು ಮಾಡ್ಯಾರಿಲ್ಲ ಕೌಂಟ್ ಇದನ್ನ ಅಂಗಡಿಗಳು ಇಟ್ಟಾರೆ. ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ದಂಧ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ಹಾಯ್ಲಕ್ಕನಕ ಒಟ್ಟ ಬರವಲ್ತು, ದೊಡ್ಡ ಬೋರ್ ಗಾಡಿ ಬರವಲ್ತು, ಕಾತಿನ ಗಾಡಿ ಬರವಲ್ಲು, ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಆಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ಒಟ್ಟು ಗಟಾರ್ಗಳು ಎಲ್ಲಿ ನೋಡ್ತೀನಿ ನೋಡಿ ನಿನ್ನ ಮಳೆ ಆಗೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಟ್ಟು ಪ್ಯಾಕ್ ಆಗಿಬಿಟ್ಟೈತಿ. ಒಟ್ಟು ನಾರ್ಲತ್ತಾವ. ಇಲ್ಲೇ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ಐತ್ರಿ. ನೋಡೋರು ಅವ್ರು ಹಾದಿ ಹಂಗೆ ತುಪ್ಪ ಬಿದ್ರೆ ಬಳ್ಕೊಳಂಗದವ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ನಾವು ನಡಿ ಎಲ್ಲ ಹಂದಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಾದಿ ಮೇಲೆ ಬಂದ್ಬಿಟ್ಟೈತಿ. ಏನೂ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ದು. ಬರೀ ಹೇಳ್ತಾರು ಸರ್ಕಾರ ಮ್ಯಾಗ ನಮ್ದಿಲ್ಲ. ಈ ಎಲ್ಲ ಥರ ಮ್ಯಾಗಿನ ಹಿಡಿದು ಕೇಂದ್ರ ಹಿಡಿದು ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಇಲ್ಲಿ. ದಿಲ್ಲಿ ಹಿಡಿದು ಸರ್ಕಾರ ಐತಿ ಇಲ್ಲಿ ತನ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡಿವ್ರು. ಕೇಳೋಣ ಬರೀ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಊರಾಗ ಸರ್ಕಾರ ಐತಿ, ಎಲ್ಲ ಕೈ ತಾಲೂಕಾದ ಸರ್ಕಾರ ಐತಿ, ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರ ಐತಿ. ಬರೀ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ಲಾಕ ಯಾರು ಇಲ್ಲಿ. ಅದ್ರಾಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮುಮ್ರಾಣಿ ಅಂದ್ರೆ ಮರ್ತಾ ಬಿಟ್ಟಾರೆ ಎಲ್ಲರೂ. ಯಾರು ಈ ಕಡೆ ಲಕ್ಷ ಕೊಡುವಾರ ನೋಡು. ಹಿಂಗೆ ಮಾಡಿ ಅಂದ್ರೆ ನಾಳೆ ಹಿಡ್ದ ಜೈ ಕರ್ನಾಟಕನವ್ರು ನಾವು. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಮಗಲ ನೋಡ್ರ ನಮ್ಗೆ ಎಷ್ಟು ಸುಧಾರಣೆ ಕಾಣ್ತದೆ ಅಲ್ಲಿ. ನಾವು ದಿನ ತಿರುಗಾಡ್ತೀನಿ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರಾಗ ಬಡ ಒಳಗೆ ತಿರುಗಾಡ್ತೀವಿ.
ಇಟ್ಟು ಬಾರಿ ವಿಕಾಸ ಅದಾವ ನಿಮ್ಮ ಊರ ಅವ್ರು ಬೈತಾರ ಮಂದಿ ಏನು ನಿಮ್ಮ ಊರ ಅತ್ತಾರ ನಮ್ಗೆ ಅವ್ರು ಸಿಗೋಲ್ ನಿಮ್ ಹಾಯಂಗಿಲ್ಲ ಅಂತಾರ ನಿಮ್ಮ ಊರ್ ಒಟ್ಟು ಹೋಗಲತ್ತಾರ ಹಿಂಗಾಗಿ ನಮ್ಗೆ ನಾಳೆ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ನಾಡ್ತೀವಿ ಇಲಾಖೆ ಇದನ್ನ ಪ್ರಶಾಸನ ಪಟ್ಟ ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಶಾಸನ ಲಕ್ಷ ಕೊಡಬೇಕು ಹಾದಿಗಳು ಇದನ್ನ ನೋಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಟ್ಟು ಗಾಡಿಗಳು ಹಾಯ್ವಲು ಖಾತೆಗಳು ಬರೋದು ಏನು ಬರೋರು ಅಂತ ಊರಾಗ ಅಂದ್ರೆ ಊರಾಗ ಈಸ್ ದಿನ ಏನ್ ಹೇಳ್ತಿರು ನೀರು 15 ದಿವ್ಸಕ್ಕೆ ನೀರು ಬರ್ಲತ್ತಾವ ಪೈಲ ಏನ್ ಹೇಳ್ತಿರು ನೀರ ಇಲ್ಲಿ ಊರಾಗ ಕೆರೆಯಾಗ ನೀರ ಎಲ್ಲಿ ನೀರಿಲ್ಲ ಒಟ್ಟು ಎರಡು ಕೆರೆ ತುಂಬಿರ್ತಾವ ನೀರು ಯಾರು ತಂದಿಲ್ಲಿ ನೀರು ಬಿಡಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ ಅವ್ರ ಸಿಪಾಯಿಗಳು ಹಚ್ಚು ತಯಾರಿಲ್ಲ ಬರೀ ನೀರು ಅವಾಗ ಈ ನೀರಿಲ್ಲ ನೀರಿದ್ದಾರೆ ನೀರು ಬಿಡಲ್ಲ ಊರಿಗೆ ಊರಾಗ ನೀರಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ